आता आपण सेकंड प्रकार पाहूया, तो आहे संख्यावाचक विशेषण. आता मग प्रथम डेफिनेशन बघायची आहे. ज्या विशेषणाच्या रूपाने नामाची संख्या दर्शविली जाते त्या संख्यावाचक विशेषण असे म्हणतात. तुम्हाला समजलं? ओके, तर आपलं काय कळतं? येस, विशेषणाच्या रूपाने आपल्याला नामांची संख्या कळते. ओके, संख्या दर्शविली जाते म्हणजे 10. ओके, एखाद्या वेळेला आपण सांगतो की एखाद्या वर्गात ओके किंवा एका वर्गामध्ये 50 विद्यार्थी आहे, तर ते 50 जो आकडा आहे, नंबर आहे, तो काय आहे? संख्यावाचक विशेषण झाला. ओके, किंवा 10 भाकरी, भाकरी किती होत्या? 10. बरोबर, मग त्या 10 काय झाला? अंक हा संख्यावाचक झाला. बरोबर, किंवा बागेमध्ये पुष्कळ झाडे आहेत किंवा पुष्कळ फुले आहेत, फुले होती किंवा आहेत. ओके, तर पुष्कळ हा वर्ड देखील काय आहे? संख्यावाचक विशेषण आहे. समजलं तुम्हाला? येस, पुन्हा एकदा रिपीट आफ्टर मी बॉईज. विशेषणात संख्यावाचक विशेषण, ज्या विशेषणाच्या रूपाने नामाची संख्या दर्शविली जाते त्यास संख्यावाचक विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ तुम्हाला कळली, 5 फुली किंवा 10 भाकरी. बरोबर, किंवा तुम्ही कोणतंही, परंतु त्याच्यामध्ये नंबर येत असेल ओके, तर तो काय झाला? संख्यावाचक विशेषण. ओके, त्याच्यामध्ये अर्धी, ओके, अर्धी भाकरी, मी अर्धी भाकरी खाली, तर अर्धा जो आहे, जो वर्ड आहे, तो देखील काय झाला? संख्यावाचक विशेषण झालं. ओके, येस. आता बघा, खाली दिलेल्या वाक्यामधील किंवा उदाहरणातील संख्यावाचक विशेषण ओळखा. पहिलं आहे, रांगेत 4 विद्यार्थी होते. रांगेमध्ये किती विद्यार्थी आहेत? 4. तर 4 हा जो वर्ड आहे तो काय आहे? संख्यावाचक विशेषणाचा आहे. सेकंड काय आहे बघा, बागेत पुष्कळ फुले होती. बागेमध्ये फुले कशी होती? पुष्कळ होती. समजलं तुम्हाला? ओके, तर अशा प्रकारचे विविध सेंटेन्समध्ये जेव्हा आपला नंबर येत आहेत, ओके, आकडेवारी येते, बरोबर, किंवा आपल्याला संख्या समजली जाते की त्या वर्गामध्ये किंवा त्या घरामध्ये, या घरामध्ये 10 जण आहेत. ओके, 10 जणी आहेत. ओके, तर त्याच्यामध्ये 10 हा जो नंबर आला तो काय झाला? संख्या विशेषण म्हणून आपण त्याला संबोधलं जातं किंवा आपण त्याला बोलतो. समजलं? तर ह्याच्यामध्ये तुम्हाला गुणवाचक विशेषण आज तुम्हाला शिकवलेलं आहे आणि दुसरं शिकवलेलं आहे संख्यावाचक विशेषण. तो तुम्हाला समजलं सगळ्यांना व्यवस्थित? येस. तर तुम्हाला गुणवाचक आणि संख्यावाचक विशेषणाचे त्याच्यामध्ये उदाहरणाद्वारे तुम्हाला समजलं असेल. बरोबर, येस. संख्यावाचकामध्ये काय येतं? संख्यावाचक विशेषणामध्ये संख्या येतात, नंबर्स येतात. आणि गुणवाचकामध्ये काय येतं? किंवा गुणविशेषणामध्ये येस, त्या पदार्थाचं गुण, ओके, किंवा त्या वस्तूचं गुण किंवा रंग, रूप, चव, या सगळ्यांची माहिती आपल्याला कळते, म्हणून तो गुणविशेषण विशेषण झालं. समजलं तुम्हाला? येस. पुन्हा एकदा बघा, संख्यावाचक विशेषणामध्ये काय आहे बघा डेफिनेशन. ज्या विशेषणाच्या रूपाने नामाची संख्या दर्शविली जाते त्या संख्यावाचक विशेषण असं म्हणतात. बरोबर, मग 5 फुले, 10 भाकरी, 2 पेन, बरोबर, 4 झाडं किंवा 4 येस 4 फुले, 4 फळं. ओके, येस. पण अगोदर काय आहे? नामाच्या बरोबर काय येतं? संख्या येते. ओके, म्हणून तो काय झाला? संख्यावाचक विशेषण झालं ते. उदाहरणं बघा, एकदा वाचायची आहेत तुम्हाला. रीड इन युअर माइंड बॉईज. खाली दिलेल्या उदाहरणातील संख्यावाचक विशेषणे ओळखा. रांगेत 4 विद्यार्थी होते. ह्याच्यामध्ये कोणतं आहे बघा विशेषण? संख्यावाचक विशेषण 4. ओके, आणि नेक्स्ट बघा, बागेत पुष्कळ फुले होती. तर पुष्कळ हा जो वर्ड आहे तो संख्यावाचक विशेषणाचा आहे. तर एक्झाममध्ये तुम्हाला काय बघा येणार आहे? तुम्हाला सेंटेन्स देतील आणि प्रश्न विचारतील, विशेषणे ओळखून त्यांचा प्रकार लिहा. मग तुम्ही जे विशेषण आहे ते तुम्ही पहिला बघायचं आहे आणि मग त्याचा प्रकार लिहायचा आहे. गुणवाचक विशेषण किंवा संख्यावाचक विशेषण. गुणवाचकामध्ये काय येईल? हिरवेगार शेत. बरोबर, मग शेत कसं आहे? हिरवेगार. मग हिरवेगार हा का झाला? हिरवा रंग झाला. बरोबर, म्हणून तो झाला गुणवाचकामध्ये येईल. बरोबर, किंवा मधुर गाणी गाते. ओके, सीता मधुर गाणी गाते. तर गाणी कशी आहेत? मधुर. बरोबर, तर मधुर हे काय झालं? गुणवाचक किंवा गुणविशेषण झालं. आंबा गोड होता. आंबा गोड होता. आंबा कसा होता? गोड. शब्दाबद्दल काय आहे तो? आपल्याला विशेष माहिती सांगत आहे. नामाबद्दल
विशेष माहिती सांगत आहे. बरोबर, समजलं तुम्हाला? आणि दुसरं बघा, आपण आता संख्यावाचकाचं बघूया. संख्यावाचक विशेषणामध्ये काय येतील बघा. येस, 3 मुली रांगेने घरी गेल्या. बरोबर, मग त्याच्यामध्ये 3 आहे बघा. 3 जो वर्ड आहे, बरोबर, तो कोणता झाला? संख्यावाचक विशेषणाचा झाला. समजलं तुम्हाला? नो डाऊट्स बॉईज ना? डाऊट्स आहेत काही? समजलं? येस. जर तुम्हाला काही डाऊट जर असतील तर तुम्ही तुमच्या ऑनलाईन लेक्चरला तुम्ही तुमच्या टीचर जे आहे त्यांना तुम्ही विचारू शकता. 2 प्रकार बघितले विशेषणाचे, बरोबर, संख्यावाचक आणि गुणविशेषणे. विशेषण म्हणजेच काय बॉईज? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दालाच काय म्हणतात? विशेषण असं म्हणतात. बरोबर, त्याच्यामध्ये किती प्रकार आहेत बघा? 3 आहेत. बरोबर, गुणविशेषण आहे, संख्यावाचक विशेषण आहे आणि सार्वनामिक विशेषण, असे 3 प्रकार आहेत. पण आज मी तुम्हाला कोणते प्रकार शिकविले? 2. बरोबर, कोणते? गुणविशेषण आणि येस संख्यावाचक विशेषण. गुणविशेषणामध्ये काय येतात? जी विशेषणे नामाचं काय आपल्याला कळतं? रंग कळतं, रूप कळतं, आकार कळतो, चव कळते. बरोबर, त्यांनाच काय बोलतात? गुणविशेषणे असे म्हणतात. बरोबर, व्हेरी नाईस. त्याच्यामध्ये कोणती सांगितली उदाहरणं आठवतात का? येस, हे हिरवेगार शेत, पांढरा शुभ्र ससा, बरोबर, काळा कावळा, बरोबर, हिरवेगार रान तुम्हाला सांगितलं मी. उंच झाड, झाड कसं होतं? उंच होतं, हिरवगार होतं आणि उंच देखील होतं. बरोबर, तर उंच हा पण काय झाला? गुणविशेषण झालं. हे त्या वाक्यामधील गुणविशेषण झालं. आणि सेकंड आहे संख्या विशेषण. त्यामध्ये काय कळतं बघा? डेफिनेशन काय आहे बघा त्याची? ज्या विशेषणाच्या रूपाने नामाची संख्या दर्शविली जाते त्यालाच संख्यावाचक विशेषण असे म्हणतात. मग त्याच्यामध्ये काय तर नंबर्स आली. बरोबर, 1, 2, 3. ओके, तर हे नंबर्स येतात. 10 मुले, बरोबर, 10 पुस्तके. समजली? येस. ओके, त्या घरामध्ये 6 व्यक्ती होत्या. तर 6 हा जो नंबर आहे तो काय झाला? संख्या विशेषण म्हणून आपण त्याला संबोधितो किंवा त्याला ओळखलं जातं. तुम्हाला कळलं मुलांनो? येस, अंडरस्टूड बॉईज? ओके.